राज्यातल्या महायुतीच्या अपयशानंतर दिल्लीमध्ये खलबत सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होते। प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडते। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, ही बैठक नेमकी का महत्त्वाची आहे? कोणते नेमके मुद्दे या बैठकीमध्ये येऊ शकतात? अर्थात अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे। दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू असताना खरं म्हणजे दिल्लीत ही बैठक सुरू आहे। वेगवेगळ्या चर्चा जेव्हा राज्याच्या राजकारणात जेव्हा सुरू असताना आपण पाहतोय, तेव्हा महाराष्ट्रातल्या महायुतीतल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीतली ही बैठक महत्त्वाची ठरते, कारण खातेवाटपाच्या संदर्भानं आपसुकपणे यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती, जी भूमिका मांडलेली होती, त्या भूमिकेनंतर देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। अनेक मोठा गट जो आहे भाजपमधल्या आमदारांचा, तो उपमुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये या बाजूने असल्याचं पाहायला मिळत असताना देखील आज दिवसभरात याही मुद्द्यावर दिल्लीत मोठी चर्चा झाली। खरं म्हणजे याच मुद्द्याला धरून आणि वेगवेगळ्या खातेवाटपाच्या संदर्भात चर्चा होत असताना या बैठकीकडे अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। आपण बघितलं, या बैठकीसाठी एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे महत्त्वाचे जे नेते आहेत ते दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। पाहावं लागणार आहे काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील, या बैठकीमध्ये कुठल्या गोष्टींवरती नेमकी चर्चा होते। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जवळपास आता अर्धा तास होतोय। हे सगळे महत्त्वाचे जे राज्यातले नेते आहेत ते राज्यातल्या महायुतीच्या अपयशावरती तर चर्चा करतील, पण महत्त्वाचं म्हणजे खातेवाटपाच्या संदर्भानं वेगवेगळे विषय जे चर्चिले जात आहेत, कोणाला कोणती खाती मिळणार, अर्थात त्यामध्ये शिंदेंची शिवसेना असेल, भाजपा असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, कोणाला कोणती मंत्रिपदं मिळणार या संदर्भाने देखील जी प्राथमिक चर्चा आहे ती या सगळ्या नेत्यांच्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे। तशा पद्धतीची चर्चा होत असल्याची माहिती देखील मिळते। पाहावं लागेल की आजच्या या सगळ्या बैठकीच्या दरम्यान काय नेमकं या तिन्ही महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये ठरत आहे। अर्थात प्रत्येकजण आपापली जी अपेक्षा आहे ती बोलून दाखवणार, जी भूमिका आहे ती मांडणार, पण एकत्रितरित्या या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा काय नेमका निर्णय होतोय, त्यांची काही एकत्रितपणे भूमिका ठरते का, हे पाहावं लागणार आहे। वेगवेगळे विषय आहेत राज्यातले जे आजच्या या बैठकीमध्ये चर्चिले जातील। खरं म्हणजे दिल्लीत आता जी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड घडते ती हीच आहे की प्रफुल्ल पटेल यांचं हे निवासस्थान आहे। आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आतमध्ये। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानामध्ये ज्या महत्त्वाच्या सगळ्या नेत्यांचा जो ताफा आहे तो दाखल झालेला आहे, बैठक सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खातेवाटपाच्या संदर्भानं जी राज्यात चर्चा सुरू आहे की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, अर्थात स्वाभाविकपणे आपल्याला कोणत्या नेमक्या जागा, कोणती खाती, कोणती मंत्रिपदं आपल्याला हवीत, अशी देखील चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते आणि तशाच संदर्भानं जो बैठकीचा सूर आहे तो असल्याची माहिती आहे। ज्ञानेश्वर, या बैठकी संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी।